हा साहेब नमस्कार. संजयजी नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी आता ते काय 4 तारखेला मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली या संदर्भामध्ये. हो 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 हा. हो सर, माझं एक म्हणणं असं होतं की मुख्यमंत्री सचिवालयाकडून जे पत्र निघालं त्याच्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा कुठे दिसला नाही मला. तर माझं म्हणणं होतं की आपल्या मीटिंगमध्ये आरक्षणाच्या मुद्द्याला आपण प्राधान्य द्यावं आणि त्याच्यावर चर्चा व्हावी अशी माझं एक विनंती होती आपल्याला सर. त्याच्यामध्ये मीटिंगमध्ये तुम्ही मुद्दे काढा. हा. प्रत्येक मुद्द्यावर चर्चा होईल हा. आणि चर्चेतून आपण पुढे जाऊ. आरक्षण शेवटी काय आंदोलन करायचा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. हो हो परंतु चर्चा केल्यानंतर चर्चेतून अनेक मार्ग निघतात नाही का. सर, आरक्षणाच्या मुद्द्यावर प्राधान्य द्यावं ही माझी विनंती आहे सर. तुम्ही चर्चेतून तो मुद्दा येईल ना. हा बरोबर आहे. हा तर आपण त्याच्यावर चर्चा करू ना. हा तोच म्हणजे आरक्षणाचा मुद्दा आपण आणि मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः गेल्या 4 वाजता सह्याद्री बैठक बोलवली आणि संजय राठोड स्वतः या बाबतीमध्ये कॅबिनेटमध्ये देखील त्यांनी हा विषय काढला होता. आणि त्यामुळे तुम्ही तिकडे या 4 तारखेच्या मिटिंगला. हो. तोपर्यंत काही मला वाटतं मग हे सगळं क्लास करून घेण्यापेक्षा नाही का. नाही, ठीक आहे सर. आपण कधी करू शकतो. हा, आंदोलन काय नाही. आता कसं झालंय की ते आरक्षणाचा मुद्दा त्या पत्रामध्ये उल्लेख नसल्यामुळे मी आंदोलन स्थगित केलं नाही ऍक्च्युअली. तर आपण आरक्षणाच्या मुद्द्यावर जर चर्चा करणार असाल तर मला काही अडचण नाही सर. बघा, मीटिंग मध्ये प्रत्येक मुद्द्यावर चर्चा होईल. तुम्ही मुद्दा काढा त्याच्यामध्ये. बरोबर आहे. हा. तुमचे लोक जे शिष्टमंडळातील लोक जे जे मुद्दे काढतील. हा. आता बघा, एवढा मोठा आपण तिथे तो प्रकल्प केला तेव्हा पाहायला कुठं पोऱ्यादेवीला. पोरादेवीला.